कधी विचार केलाय की जवळजवळ 400 वर्षांपूर्वी होऊन गेलेला एक महान राजा आजच्या काळात दोन राज्यांचा म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या वादाचं कारण कसा काय बनू शकतो? हो, आपण बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. आणि हाच तो मोठा प्रश्न आहे नाही का, ज्याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. चला तर मग आपण इतिहासाच्या या दोन वेगवेगळ्या वाटांचा शोध घेऊया आणि हे समजून घेऊया की एकाच राजाच्या इतिहासाकडे इतक्या वेगळ्या नजरेतून का पाहिलं जातं. हा जो वाद आहे ना, तो काही फक्त इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अडकून राहिलेला नाहीये. नाही, ह्याच्या ठिणग्या थेट आजच्या काळात उडतायत आणि त्या जुन्या जखमा पुन्हा एकदा ताज्या करत आहेत. अलीकडच्या काळात तर काही घटनांनी या आगीत तेलच ओतलंय. मग ते बँगलोरमधल्या मेट्रो स्टेशनच्या नावावरून झालेला वाद असो किंवा अभ्यासक्रमातून महाराजांचा इतिहास वगळण्याचा प्रयत्न असो. इतकंच काय, एका प्रसिद्ध अभिनेत्याला महाराजांची भूमिका साकारण्याच्या शक्यतेवरून ट्रोल केलं गेलं. या सगळ्या खरं तर छोट्या छोट्या ठिणग्या आहेत, पण त्या एका मोठ्या संघर्षाला हवा देत आहेत. पण प्रश्न हा आहे की हा सगळा विरोध येतो तरी कुठून? याचं मूळ शोधायला आपल्याला इतिहासात खूप मागे जावं लागेल, थेट महाराजांच्या एका अत्यंत महत्वाकांक्षी मोहिमेपर्यंत. हीच ती मोहीम आहे जी या सगळ्या वादाच्या मुळाशी आहे. महाराष्ट्रासाठी ही एक गौरवगाथा आहे, पण कर्नाटकातल्या अनेकांसाठी मात्र इतिहासातलं एक वादग्रस्त पान. हो, आपण बोलतोय महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाबद्दल. तर दक्षिण दिग्विजय नावावरूनच कळतंय, दक्षिणेवरचा विजय. पण कशासाठी? तर राज्याभिषेक तर झाला होता, पण आता स्वराज्याची पाळंमुळं आणखी घट्ट करायची होती. राज्याला एक भक्कम सुरक्षित भविष्य द्यायचं होतं आणि त्यासाठीच ही मोहीम आखण्यात आली. या मोहिमेमागे महाराजांची एक जबरदस्त दूरदृष्टी होती. एक नाही, दोन नाही, तर 3 मोठी उद्दिष्टं होती. पहिलं, फक्त राज्य वाढवायचं नव्हतं, तर उत्तरेकडून जो मुघलांचा धोका होता ना, त्यापासून स्वराज्याला कायमचं सुरक्षित करायचं होतं. दुसरं म्हणजे दक्षिणेतल्या सामान्य जनतेला तिथल्या स्थानिक सरदारांच्या जाचातून सोडवायचं होतं. आणि तिसरं, जे तितकंच महत्वाचं होतं, ते म्हणजे आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना पुन्हा स्वराज्यात सामील करून घ्यायचं. आणि ही मोहीम राबवली कशी? अहो, ते लष्करी कौशल्याचं आणि प्रशासकीय हुशारीचं एक उत्तम उदाहरणच होतं. प्रचंड गुप्तता, एकदम अचूक नियोजन आणि तब्बल 60,000ची फौज. पण यातली सगळ्यात भारी गोष्ट कोणती होती माहितीये? जिंकलेल्या प्रदेशातल्या सामान्य माणसाला, रयतेला यत्किंचितही त्रास दिला गेला नाही. उलट त्यांना सुरक्षितेचं वचन दिलं गेलं. तर मग ह्या सगळ्यांचा परिणाम काय झाला? तो एका आकड्यात सांगता येईल. 100. हो, 100पेक्षा जास्त किल्ले जिंकले गेले. आणि यामुळे झालं काय, तर स्वराज्याचा आकार जवळपास दुप्पट झाला. जरा विचार करा, एका मोहिमेत एवढं मोठं यश. पण ही गोष्ट फक्त युद्ध आणि विजयाचीच नाहीये, तर ती आदराची सुद्धा आहे. एक किस्सा आहे बेळवाडीच्या राणी मल्लाबाईंचा. तब्बल 27 दिवस त्या मराठ्यांशी लढल्या. त्यांचा तो पराक्रम पाहून महाराज इतके प्रभावित झाले की त्यांनी फक्त त्यांचं राज्यच परत नाही केलं, तर त्यांना सावित्री हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. विचार करा, आपल्या शत्रूचा शौर्याचा असा आदर करणं किती दुर्मिळ गोष्ट होती ती त्या काळात. या मोहिमेचं खरं महत्त्व, तिची दूरदृष्टी, ही तर खूप नंतर कळली. जेव्हा औरंगजेब त्याची अख्खी ताकद घेऊन स्वराज्यावर चालून आला ना, तेव्हा याच मोहिमेत जिंकलेला जिंजीचा किल्ला स्वराज्याची राजधानी बनला. आणि मराठ्यांनी आपला स्वातंत्र्याचा लढा तो याच जिंजीवरून पुढे चालू ठेवला. ही झाली नाण्याची एक बाजू. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजूही असतेच नाही का? चला आता ती दुसरी बाजू पाहूया. कारण याच मोहिमेकडे, याच घटनाक्रमाकडे कर्नाटकच्या इतिहासातून पाहिलं की चित्र एकदम वेगळं दिसू लागतं. आणि इथेच इतिहासाच्या 2 वाटा वेगळ्या होतात. महाराष्ट्रासाठीची मोहीम स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं एक दूरदृष्टीचं पाऊल होतं. त्याच मोहिमेला कर्नाटकातल्या इतिहासात एक विध्वंसक आक्रमण म्हणून पाहिलं जातं. एक असं आक्रमण ज्यात फक्त लुटालूट आणि विध्वंस झाला. कर्नाटकच्या दृष्टिकोनातून, विशेषतः महाराजांनंतरच्या काळात जे मराठ्यांचे हल्ले झाले, त्यांनी एक खूप वाईट आठवण मागे सोडली. त्यांच्या मते या हल्ल्यांमध्ये सामान्य शेतकरी लुटला गेला, मंदिरांचं नुकसान झालं आणि तिथली स्थानिक अर्थव्यवस्था पार कोलमडून पडली. आणि हा जो समज आहे ना, ही जी ऐतिहासिक आठवण आहे, ती तिथे खोलवर रुजलेली आहे. आणि आज जो काही विरोध दिसतो त्याचं मूळ कुठेतरी ह्याच जखमेत आहे. तर इतिहासातल्या या 2 वेगवेगळ्या आठवणी त्या आजच्या काळात कशा समोर येतात?
इथेच एंट्री होते राजकारणाची. आणि यातला कळीचा मुद्दा हाच आहे की इतिहासाच्या या दोन्ही बाजू आपापल्या जागी खऱ्या असू शकतात, पण आजचं राजकारण काय करतं? ते आपल्या सोयीची एकच बाजू उचलून धरतं. आणि मग यातून काय होतं? दोन राज्यांमधल्या सामान्य माणसांमध्ये गैरसमज वाढतात, प्रादेशिक तणाव निर्माण होतो. आणि शेवटी हाच एक प्रश्न मागे उरतो. आपण इतिहास जसा घडला तसा पाहतो, की आपला वर्तमान, आपल्या आजच्या गरजा आणि आपल्या अस्मिता इतिहासाला आपल्याला हवा तसा आकार देतात? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?